नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण. मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, शिर्डी येथील साईबाबांचं देवस्थान सर्वांना माहितीच आहे. बरेच जण त्या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असतात. तर त्या मंदिराव्यतिरिक्त साईबाबांची अशी बरीच मंदिरं आहेत, तेही तितकीच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तर त्यापैकीच एका मंदिराला आपण भेट देणार आहोत. तर हे जे मंदिर आहे, हे मंदिर पुण्यातील शिवाजीनगर तोफखाना या ठिकाणी आहे. जर या मंदिराबद्दल जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या मंदिरामध्ये चक्क साईबाबांचा दात जतन करून ठेवलेला आहे. एवढंच नव्हे तर साईबाबांची जी चिलीम आहे आणि उदी हे देखील जतन करून ठेवलेले आहे. तर या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. तर मी आहे सध्या पुण्यातील मांजरे येथे. इथून जवळपास 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावरती शिवाजीनगर या ठिकाणी ते मंदिर आहे. तर चला मग आज आपण या साईबाबांच्या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराला भेट देऊया. तर मित्रांनो, त्या मंदिराकडे निघण्यापूर्वी आपल्या एक छोटीशी आपण या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ छोट पण पहा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, साईबाबांचं वैशिष्ट्यपूर्ण मंदिर पाहूया. तर चला मित्रांनो, आता आपण निघालोय पुण्यातील शिवाजीनगर तोफखाना या ठिकाणी असणाऱ्या श्री साईबाबा मंदिराकडे. तर हे जे अंतर आहे, हे अंतर मांजरीपासून साधारण 15 ते 16 किलोमीटरचं आहे आणि हडपसरपासून 10 ते 11 किलोमीटरचं हे अंतर आहे. तर आता आपण या मंदिरासमोर आलेलो आहे. तर या मंदिरासमोरच हे गॅरेज आपल्याला दिसतं. तर जुन्या तोफखान्याजवळ हे मंदिर आहे आणि हे मंदिर थोडंसं आतमध्ये असल्यामुळे सहजासहजी तुम्हाला लवकर भेटणार नाही. पण इथल्या स्थानिक लोकांना जर तुम्ही विचारलात तर नक्कीच तुम्ही या मंदिराजवळ पोहोचू शकता. आणि या मंदिराचं जे काही महत्त्व आहे ते या मंदिराच्या बोर्डवरती देखील लिहिलेलं आपल्याला दिसतं. तर संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि इथली शांतता तुम्ही बघू शकता. अतिशय शांत इथलं वातावरण आहे. आजूबाजूला बरीच घरे आहेत. तर कार्तिकी आतमध्ये निघाले तर आपण कार्तिकीच्या मागे मागे जाऊया. तर या ठिकाणी आपल्याला समोर या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला दिसतं. आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी हे वाक्य आपल्याला दिसतं, रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम, असं हे वाक्य या ठिकाणी आहे. आणि या सभा मंडपाचा हा दरवाजा अतिशय सुंदर अशी डिझाईन केलेला आहे. या ठिकाणी 5 घंटा आपल्याला दिसतात सभा मंडपामध्ये आणि या ठिकाणी समोर आपल्याला हे भव्य असं सभा मंडप दिसतं. मंदिर जरी आकाराने छोटं असले तरी याची महती खूप आहे. तर चला मग या मंदिराची जी रंजक कहाणी आहे ते आता आपण जाणून घेऊया. तर या मंदिराची कहाणी अशी की काशीबाई फसले नावाची एक विधवा स्त्री होती. तिला माधव नावाचा एक मुलगा झाला. ती आपल्या मुलाला द्वारकामाईमध्ये ठेवून शेतमजुरीसाठी जात असे. काशीबाईंना साईबाबांनी खूप सहाय्य केले. एकदा साईबाबांनी त्यांचा हलणारा दात काढून तिला दिला. सोबत उदी देऊन त्याची पुरचुंडी करून तिला आशीर्वाद म्हणून दिला. काशीबाईंनी त्या पुरचुंडीची ताईत करून त्यांचा मुलगा माधव याच्या दंडावर बांधला. पुढे बऱ्याच वर्षांनी बाबांनी माधवला स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन सांगितले की तुझ्याकडे एक माणूस येईल, त्याला तो ताईत दे. त्याचवेळी खेड येथील साई भक्त नामदेव निकम यांना सुद्धा तो ताईत घेऊन येण्याबद्दल बाबांनी दृष्टांत दिला होता. शिर्डीमध्ये या दोघांच्या गाठीभेटी होत असल्यामुळे ते दोघे एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर नामदेवराव तडक माधवरावांकडे रवाना झाले. माधवाने ताईत निकम यांच्याकडे सुपूर्द केला. पुढे तो ताईत निकम यांनी या मंदिराचे संस्थापक परमसाई भक्त कैलासवासी दत्तात्रय तथा नानासाहेब रासने यांना दिला. साईबाबांनी वापरलेली चिलीम व तो ताईत आजही समोर दिसणाऱ्या आपल्याला या पादुकाखाली ठेवलेला आहे. तर या ठिकाणी 2 पादुका आहेत.
पहिली जी पादुका आहे ती चांदीची पादुका होती, या ठिकाणी ही सोन्याची पादुका आहे. तर याच पादुकाच्या खाली आपल्याला त्या चिलीम आणि दात साईबाबांचा एका डबीमध्ये ठेवलेला आहे. तर ही आहे चांदीची पादुका आणि त्याच्याच वरती या ठिकाणी ही सोन्याची पादुका असते. तर याच पादुकाच्या खाली एका डबीमध्ये साईबाबांचा दात, चिलीम आणि उदी ठेवलेले आहे. तर शिर्डीनंतरचं अतिशय महत्त्वपूर्ण साईबाबांचं एक मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. साईबाबांच्या देहाचा अवशेष असणारं असं हे एकमेव मंदिर पुण्यामध्ये आहे. हे पुण्याचं भाग्यच म्हणावं लागेल. मलाही हे मंदिर शोधण्यासाठी बराच वेळ लागला, पण इथल्या स्थानिक लोकांकडून माहिती घेतल्यानंतर या मंदिरापर्यंत मी पोहोचलो. कारण मॅपवरून तुम्हाला सहजासहजी लवकर हे भेटणार नाही. थोडंसं आतमध्ये हे मंदिर आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला साईबाबांचं जे महत्त्व बघून आणि या मंदिराचं जे आतली जी प्रसन्नता बघून तुम्हाला नक्कीच या ठिकाणी खूप आनंद होईल. तर साईबाबांच्या देहाचा अवशेष असणारं असं हे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि यांच्याच बाजूला या ठिकाणी औदुंबराचं हे झाड आपल्याला दिसतं. तर वरती ते छत आहे, त्या छतातून तेवढीच जागा या झाडाला सोडलेली आहे. तर याच औदुंबराच्या झाडाला अगोदर साईबाबांची प्रतिमा लटकवलेली होती. त्यानंतर तीच प्रतिमा या छोट्याशा मंदिरामध्ये ठेवण्यात आली. तर समोर आपल्याला या ठिकाणी फुलांची आरास घातलेली दिसत आहे. तर हीच ती प्रतिमा आहे. ही प्रतिमा इतकी प्रसन्न आहे की याचा बऱ्याच साई भक्तांना अनुभव आलेला आहे. अनेक साई भक्तांना याची प्रचिती आलेली आहे. तर अतिशय प्रसन्न असं मंदिर आहे. तर प्रदक्षिणा घालत असताना या ठिकाणी आणखीन एक साईबाबांची प्रतिमा आपल्याला दिसते. तर ही ती प्रतिमा आहे. शिर्डीनंतरचं जगातील एकमेव मंदिर असं या मंदिराला म्हणता येईल. तर अतिशय मन मोहून टाकणारं हे मंदिर आहे. नक्कीच या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. तर या ठिकाणी कार्तिकेयाने आई बसलेली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत साईबाबांचं हे महत्त्वपूर्ण मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहलिके यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी बनवत असतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणीच थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.